आता ते 3000 रुपये आलेले आहेत का मी आता त्याचे पटकन चैन करते कवर झाला आईच्या मागे लागले होते पण आईनं काय घेतले नाही तर माझं मी काय म्हणते 3000 रुपये ते कानातले ते घडमड करून दुसरं काही करावं का काही मोठं चांगलं जरा बरं हो माय कर काय तुला काय करायची लय शिटायला लागला ग जोडीनं कुठे गेलता म्हणावा अगं आई हा आम्ही त्या लाडक्या बहीण योजनेचे पैसे आले नाहीत का होय. 3,000 रुपये ते काढून आणाय गेलता अगं बाया बरं झालं की मग पैसे तुम्हाला आले ते आले तर आम्हाला पैसे तुम्हाला त्या दिवशीच म्हणलं नाही का मी मला मेसेज पडलाय म्हणून होय मग ती बघा ती बरं झालं मेसेज की. जाऊन म्हणलं चेक बी करून यावं आता हिचं अकाउंट तिकडं आहे तर हिचं बी बघावं म्हणलं हिच्या बी अकाउंटला पडले तर माझ्या बी पडले तर बरं झालं लय चांगली गोष्ट झाली बाय पडली ती नादर झालं पण त्या सासा सुनाला म्हणताल बिनताल नाही तर ना देव खाय का आता त्याला कशाला म्हणत बसतो मी सांगताल तुम्हाला काय नाही आमच्या सुनाला पैसे पडले माय आता तुम्ही असं सांगितल्यावर कशी मी म्हणेन त्याला नाही मग त्याच्यामुळेच तुम्हाला सांगून ठेवायला या. बरं झालं त्या दिवशी तर सांगितलं आले आता आता माझ्या घरात गेला असता तोंडातून सवाल हा. द्या की मग इकडं पैसे आलेत तर का द्यायचे नाहीत हो का किती आहेत मला मुकू द्या 1 2 3 3,000 आहेत माझे 3 त्यांचे 3 6 चांगलं झालं बरं झालं आता लक्ष्मीचा सण हे आला होता गणपती फिरपती मी येते ह्याला झोपी घालून रडायला लागलाय लय रडायला लागले नाही पैसे जवळ घेऊन बसू नका लक्ष्मीचा आणि गणपतीचा सण म्हणून 6 महिने झाले पायातले चैन मागितलेत मी तुम्हाला आज उद्या ह्या महिन्यात त्या महिन्यात 6 महिने बी झाले लाडक्या बहिणीच्या योजनाचे पैसे बी आल्या तर त्या पैशामध्ये मला चैन घ्यायचे तर माझ्याकडे आहे 2-3 हजाराचे मोठ्यात पैसे घालून मला चैन घ्यायचे पायामध्ये घालायला ते घरामध्ये तसेच पडून आहेत ते जुने आता एक लाडक्या बहिणीचे पैसे आले म्हणून म्हणालीच की मला चैन करायचे तर आता ह्याच्या महागून काय मी कवा काही केलंच नाही का तुमच्याच पैशावर बसलाव का तुम्ही लेणं घेत मी नाही का कवा घेतलं काय तुम्हाला काय बाई खरंच सुनाचं किती बी करा जी हाय ती हाय खरं आई किती काम करते व घरातलं सगळं काम धंदा उरकून शिलाईचं काम करते थोडंफार वेळ भेटल तसा त्यातले बी 10-5 रुपये आलेले अशाच घरामध्ये खर्च देतं लेकरायला दादी ही कर ती कर आता त्या बारक्या पोराच्या दादानं 10 रुपये इकडं जा 5 रुपये तिकडं जा मग आता ह्या तरी पैसे आले ह्याच्यात तरी करा ना मला चैन तुम्ही आता दिल्या कवा 10-5 लेकरा बाळायला कोण्या खर्चित असताल आघर नसताल आता ही आम्ही सालाची 12 महिने पैसे खर्चित आहो ती आम्ही कोणाला सांगावी ही हा एवढं केलेलं तेवढं केलेलं तुरुक तुरुक एक दिवस नाही आले की आल्या बाया सासा सोना तर या कशाचा बंडल हाय माय कशाचा बंडल आणि फिंडल हाय माय आणि हे काय दिसायलंय बसा लय दिवसाला येणं केलं उग तुम्ही बसावं का टेका की का नका टेकायचं असला वेळ तर टेका नसला तर मग बघा तुमच्या मनानं कसं करायचं ती बरं माय तुम्ही म्हणल्यावर म्हणून टेकता बस माय सोन बाई मला बस वाटत नाही एक तर पाय दुखायला लागलेत माझी इथं भलतीच नाकाचे पिजारे हाणायली माय काय केलं मावशी हा काय गावा बिवात मिरवीला होता का काय तुम्हाला पोळ्या दिवशी एवढं सजला डोळ्यानं मोडायला लागली बोलते आलते बरं बस मावशी म्हणलं ती हा कशाचे पैसे आले हाय तर आपले आले कशाचे तरी इकडून तिकडून आले मुगाचे आहेत का काय हा मग काय हाय तर त्या दिवशीच मुग इकून मी तर तुम्हाला विचारायला आलते तर त्या दिवशीच म्हणलं की इकला बी आणि काय ते देणं हे होतं ते दिलं बी, राहिलेलं, संपले बी पैसे आव राहिलेला न्याला वाताव माय मग तुमच्या सुनाला द्यायला होते तुम्ही पैसे मग आता देवीच लागतील का आता उद्या सणवार आलेला आहे गणपती आलाय आता लक्ष्मी यायल्यात मग आम्हाला द्या की मग 5,000 रुपये अगं भाऊरंग्यानं ती मुगाचे पैसे नाही तर लाडक्या बहिणीच्या योजनेचे पैसे आहेत तुम्ही नव्हते का फॉर्म भरले हा आता माय वंच लावली का तुम्ही इथल्या इथं कुपाटी ह्या बलाला कशाला सांगितले ती पैसे त्याचे आहेत म्हणून आईनं सांगितलं होतं की नीट बराबर मुगाचे आहेत म्हणून ह्यांची खोड कशी आहे कशी नाही ती आम्हालाच माहिती आहे तुम्हाला काय माहिती आहे माय लाडक्या बहिणीच्या योजनाचे पैसे नाही तर माय मुगाचे पैसे आहेत तुम्हाला काय लबाड बोलून मला मिळायचंय का नाही हो मुगाचे नाही तर लाडक्या बहिणीचेच आहेत ते तुम्हाला खोटं बोलायला लागलं का मला पण आलं की त्यांच्या बरोबर ते तुम्हाला मुगा म्हणायला का ये माय मावशी इतकं तरी खोटं बोलायला काय झालंय आम्हाला जर सांगितलं असतं तर आम्ही बी तुमच्या सोबत फारम भरलेच असते की कशाचे का होईना तर अहो जानू मावशी तुमच्या सुनाला मी सांगितलं होतं की लाडक्या बहिणीचे फॉर्म भरायला तिला नाही का तुम्हाला सांगितलं बरं अगं भाऊरंगे अगं मला सांगाय तुला काय झालं तेवढाच फॉर्म भरला असता ती लाडकी बहीण योजनाचा तर आपल्याला बी झाली असती की माय 6,000 रुपये तुझे 3,000 आणि माझे
लय काही हाय कुठली का टायमाला मला गोष्ट सांगत नाही त्याच्यामुळे तर राग येता या पण माझं बोललेलं तोंड दिसतंय हिला आत्या मात्या ती निवडणूक आली की म्हणणं त्यासाठी लोक काय पण करतेत म्हणून तुम्हाला मी सांगितलं नाही पैसे देत नाही तर लोक अगं पांढर तोंडाचे अगं मला जर सांगितलं असतं तर झाली असते का नाही आपल्याला पैसे बघ ती पांढऱ्या तोंडाची काळ्या तोंडाची जाऊन आले का नाही पैसे घेऊन दिले का नाही कचकन सासूच्या हातामध्ये काय बाई माझा असं सुनीचा फै लागलाय ना तुला बघू झालं माय तुम्ही सासा सोनानं फॉर्म भरला नाही ती नाही तर हात उड्या हाणल्या असत्या तुम्ही काय साध्या मूर्ती आहो का तिथं 3,000 आले असते तर तुम्ही 10,000 सांगितले असते लय उड्या हाणू नको ती 3,000 रुपये मिळाले म्हणून आता आम्ही बघ की उद्या जाऊन कचकन ती फॉर्म भरून येत असता लाडकी बहीण योजनेचा तुला काय वाटलं झाला टाइम संपला ते फॉर्म भरायचा तुम्हाला मागे सांगितलं तर तुम्हाला भरू वाटलं नाही आता काय भरता हो तुम्ही कसं काय फॉर्म भरत नाही आमचा सासा सुनाचा त्या सरपंचाच्या चटीला धरून ओढत आणत असते तेव्हाच आमच्या दोघीचा फॉर्म भरून देत असते नाहीतर अख्ख्या गावामध्ये धिंगाणा करत असतो आम्ही सासा सुना आणि अख्ख्या गावाला लावतो त्याच्या नाकाला सुना मग आम्ही सासा सुना तुमच्या सगळ्यांच्या नाकाला लावतो चुना झाला आता जानू मावशी टाइम निघून गेला त्याची वेळ गेली निघून आता नसतोय काय बापाच्या घरचं राज्य नाही आपल्या कवा बी जायचं आणि फॉर्म भरून यायचं आणि पैसेच उचलीन म्हणायचं बोलायचं कुठं हाय एवढं टळटळ गेला सगळा आता टाइम निघून फॉर्म भरायचा तुमचा आता बघा ह्या पैशावर असलं टिप्पिऱ्या चैन करते पायात घालायला पहिले घरात जुने चैन आहेत आणि 3,000 रुपये घालून मस्त 5,000चं चैन करते बघत राहा तुम्ही अशा जाळलाच पाहिजे चैन बघून माझ्या पायात तर का नाही आधीचे माझे कानातले आहेत बाजीगर त्याच्यामध्ये पैसे घालून असे झुमक्यात झुमका करणार आहे माहितीये का पुन्हा बघा मला बरं आता राहू द्या जानू मावशी राहू द्या अगे तू जर मला सांगितलं असतस ना पायावर पाय दिला आता काय करावा या तिथं सुनाला मारा की आम्हाला कुठे सुनाला चांगला हा ना की आम्हाला सांगितलं होतं मी चांगलं फोन नसतं का 3,000 रुपये आले अगं तुला बी तिच्यासारखं चैन केलं असतं कानातली केली हो, आता असते करा लय हाय गे माझ्या डोक्याला ताप लय करून दमला असतान हो. नाही बरं हाय माझ पण मड्या उधळला असतं तुमच्या मड्या उधळला असतं राहू द्या जानू मावशी भांडणं फिंड करू नका आता बाद झाला आता काय 3,000 रुपयासाठी काय झिजी खेळायचं लागलावच आता काय टकुरे फडले नाही येतील का तुम्हाला पैसे जाऊ दे आता तिनं नाही सांगितलं ना अहो मावशी पण इथं सांगायचं काम आहे ना माझ्या सोनानं सांगितलं होतं की तिला मग तिनं तुम्हाला सांगितलं नाही मग तिची काय चुकी आहे आता नुसतं आयतं खायचं पडलेलं असतं घरामध्ये नुसतं काहीला बोलू माय आता राहू द्या नका लय जीवाचा ताण करून घेऊ आता तू करून घेऊ नका लय जीवाचा अंगार आता काय बोल की बंद पडली काय काय चहाचं लावलंय वा कधी सुनाचं करी जा की काहीतरी तवा माणूस करीन का देईन पटकन तुमच्या हातामध्ये कशी देईन तिथं केलंय ती बराबर हाय तिचं बराबर हाय नाही सांगितलं तीच स्वतःनं सगळं नटून बसला असतात खंडीभर ही आणते ती आणते साड्यावर साड्या आणि तुमची लय खोड बेकार आहे कशाला उगाच बोलून दाखवावे आता उगाच तुमच्या भांडणं लावून द्यावे आता बघ माय काय करताव काय माहिती स्वतःला सगळं नटून लय बसताव काय करून दमला असतं माय आता मुगाचे बी पैसे आलेत की माय त्याचं बी सगळं मीच घेते की माय घ्या बघा का म्हणले मी मागायला दिमाग नाही मी सांगितलं नाही बरोबर आहे त्यावर आलं की सगळं सगळं माझं चोरून घेते सगळे माझे पैसे घेता आणि मलाच दुपटीनं मलाच बोलताव मय त्या दिवशी माझ्याच 1,000 रुपये घेतलेस कळमला जायला काय हाय माय ते आमची स्टाईल आहे. तुम्हाला काय करायचं तुमचं बघा की. जा तिकडे तुमच्या घरी करायचं काय करायचं ते. आमच्या जवळ नका ते आमच्या सुना तशा शिकतात तुमचं बघून अहो जानू मावशी ह्या 3,000वर संपलं नाही अजून महिन्याला 1,500 रुपये पडणार आहेत माहितीये का काय म्हणतेस बाई अदुगरच ह्याच्या घरामध्ये ह्या मावशीला नानाला पैसे पडत होते आता तर ह्याच्या सुनायला बी पैसे चालू झाले लय अवधस आहे गे माय लय काही आहे अगं सांगा तुला काय झालं का तू तोंड शिवलं होतं का दाबनानं
आत्या लय का चबर चबर करू नका. मी आता केस जायला ते फॉर्मच भरून येते तुमचा आणि माझा पण. तू फॉर्म तर नाही भरावे आणि मला पैसे तर नाही पडावे. मग बघ तुझ्या पाठीचं कसं धिरड करते. मग तुझी पाठ आणि माझा हात. जाऊ दे माय, भांडणं करू नका. अजून मुदत दिलेली आहे 1 महिन्याची. जाण उद्याच्याला भरून या दोघी सासा सोनाचा. उगाच तिथं बुंबलू नका आमच्या दारात. तुम्ही बी लय उड्या हाणू नका. तुमच्या घरात 6000 रुपये आलेत म्हणून. मग चांगलं आहे. ह्यालाच म्हणते जळ बाई जळ. आणि नोंगणाला पाय लावून पळ. चांगलं सांगाय गेलं की टांगायचं नेत्याचा सासा सोना. आम्हाला पैसे आले म्हणून आम्ही काय तुम्हाला दावीत आलाव का तिकडं नाचत? हा, आम्ही तर उलट चांगलं सांगायला लागलाव. तुम्ही जसं भांडणं करायला लागलाव आमच्या घरात पैसे आले म्हणून सासा सोना, तसं आम्ही काय लागलाव का ही करायला? तुम्हाला दावीत हिंडायला पैसे आले बघा आमचे म्हणून. राहू द्या माय पैसे आहेत म्हणले उतरू जाऊ देऊ नका ते पैसे. बाया काय बोलायचं बोलायला खायचा खंबीर. उलट पालट रे कळेच तोंडाची अशी कशी खाऊन फुगली. खाऊन तुमच्या घरचं खाते का वा? बाबा 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 लय पार्टी पण माराय सासूला. बघा तुझ्या असल्या बोलण्या म्हणून पाऊस पण यायला लागलाय. लय हॅपी आहे का दोन्ही बी मस्त. बाया नाही तुम्ही लय होत अशा. नाही तुम्ही आहोत भारी. आम्हाला आपिशा म्हणायला काय तुमचा संबंध आहे? आम्हाला आपिशा म्हणायला तिकडे बाई किती लागला का मला? लागू पडतीचं काय करू मग? लागलं म्हणून तुम्हाला आता तुम्ही एवढ्या मोठ्या झाडा झुडपावानी आई बाईला झटाय जर लागला तर काय आता तुम्हाला बोला. मी धटले हं. आता सासू शाळेत झटली काय सुट्टी ना सासू सून झटली काय? काय जर तोंडाचे तुला लय 3000 रुपये आले म्हणून असे हात बरं उड्या हाणू नको. आमच्याकडे बी आल्यावर तर मग आम्ही 2 हात उड्या खाताल. ते तुम्ही 2 हात उड्या खाणार आहोत म्हणत आम्हाला 1 हात उडी हाणून दाखवायला. आम्ही उड्या मारित नाहू. आम्हाला नाही 10 रुपये 5 रुपये आले की तुमच्यावर साऱ्या गावात बोबाटा करत जायची सवय. तुम्हाला आहे ती सासा सुनाला. तुम्हाला आले की तुम्ही साऱ्या गावात हलकी घेऊन दंडी देत जाताल. आम्हाला पैसे पडले म्हणून आम्ही तो तुम्ही आमच्या घरी आला म्हणून ती तुम्हाला दिसली. आम्ही काय तुमच्या घरी आला नव्हता दाखवायला. कळतंय का आम्ही दौंडी का देत होती. हो. आम्हाला पैसे आलेत. मग तुम्हाला पैसे आलेत का नाही? तुम्ही साऱ्या तुमच्या गावाला पैसे आले. तुम्हाला दोघीलाच नाही तर तुम्हाला दोघीतच करा का. मग तुम्हाला पैसे येऊ द्या. घरात दाबलं मग चोपलं साऱ्या बघा. गावाला पैसे आलेत. मग कोण म्हणणार नाही पैसे आले? मग तुला चेकीला आले का पैसे? मग तुम्ही म्हणायला की तुम्हाला आता नाही तर आले म्हणून बरं झालं. मला नाही तुझा राग यायला लागला बरं का. तसले मेंढ्या केस घेऊन आली आम्हाला. तुमच्या बघा कशा राखात बुडविल्यावानी आहेत. सदा बी पांढर फळीवानी. तुम्हाला नाही तर आले म्हणून बरं आहे. फळल्यावानी. माझं छान आहे संपलंय. तुझ्या घरातलं दे आणू. काय म्हणून? मग कशाला आम्हाला बोलायला? म्हणूनच म्हणलं म्हणलं सासा सुनाचे थोबाडानी उचकाळून आले तर लय रागात येईल माय. मग तुझं काय लय तर? असं भारी हाया. राखा जर बुडेल तर तुझा ओळखूस यायचे नाही. ढेकळामध्ये जर तुला नेऊन टाकले चिपट ना काय असं दाबलं का जो आलू चिपट होईल. तुमचा आहे ककडीवानी ना खाय तिचं परळावणी. माझं आहे छान. इतकं फुगलेला आहे तिचं इतकं तिथंच पसार झालेला आहे. तुमच्या फड्या आहेत तितक्या फुगलेल्या. तोंड आहे ककडीवानी. माझं फडा फुगलेला नाहीत माहिती. तुमच्या जीवाला लाज बी कशी वाटत नाही हो? तुम्ही कसं माणसाला काय बोलताव काय नाही. तुम्ही येताव कशाला नेमकं? तुमचं कारण काय होतं आता यायचं? एक तर माणूस बाहेरून आलेलं होतं. म्हणलं आता जाऊन दीड कप काहीतरी चहा करून प्यावा अगर माणसाला पाजावा म्हणून. मग प्यायचं मला का? मशनीवर नाही. एकटं काम आहे. 1.5 कप चहा असे प्यायचा. 1 कप चहा प्यायचा असं. आणि मावशीकडे तुला माझं काम आहे. मग तिकडे का मग उधळत घेऊ. ते बी महत्वाचं होतं. तिथलं बी महत्वाचं आहे ना. त्यांचं ब्लाऊज शिवायले होते अर्ध राहिले. पैसा पुरतच बोलायचं असतंय की माय. तुम्ही खोटं बोलायला लागले तर आम्हाला दगा द्यायला आलात. तुम्ही दगा द्यायचा हाऊस असं सुना. लय बोलायला गेली माय. हा? लय बसायला ती कसं येतंय माय आम्हाला उगाच लोकांचं उठत बसत आणि घर पुसतच आहे का नाही? तरी मुड घरपोच आहे आम्हाला नाही येत. तुम्हाला किती तसलं? आम्हाला घर सांग. येगं कळेन बस आम्ही पाटकुळीत कुठं आहे नाही आम्हाला. आलो. आम्ही इथल्याच आहोत आणि इथं जगता इथंच खाता इथंच झोपतो. तुमचं घर कुठे आहे? काय त्या तिकडं कुठं खास राहिलं? गावाच्या कडेला. तुम्हीच आम्हाला काय मारायचं. मावशीकडे आता उठू भांडणं खेळायला काय तर मावशीकडे तुमचं काय गरज असते का अगं, मावशीकडे? तुझ्या घरात गेला नाही तर मावशीकडे आलात. कशामुळे आलात मावशीकडे? काय मावशीकडे काम आहे तुमचं? आम्हाला मावशीला बोलू वाटते. आम्हाला काय मावशीला बोलतात तुम्ही? आता असं माझ्या सुनाला बोलल्यावर भांडल्यावर मला तरी कसं तुम्हाला बोलू वाटल? अहो मावशी आम्ही तुमच्याकडे आता तुमच्या सुनायला आम्ही आलो की हे लईच भांडण कराय जोर येत नाही ना की लगेच घरातून बाहेर येतात आमच्या सोबत भांडण कराय. आम्ही बाहेरून आला होता इथंच उभा राहिला. काय घरातून बाया. बाहेरून कोणीच आलेलं नाही. तुम्ही बरं, डोकं तिकडून खायच्या काही नाही, गोष्टी आपण करू नका आता. लय डोकं माझं खाऊ आयुष्य- नको. कळलं डोकं का? गरम काय मारतील का? बरं आम्ही काही म्हणलं नव्हतं. फक्त मावशीच्या हातातले पैसे बघितले त्याच्यामुळे आम्ही त्याला बोललो होतो.
का माझ्या नाताला हाणारी की माय लय हाय माय बघा माय एवढ्या मोठ्या सरका माय हाताला पोळलेला आहे बघा तुम्ही सोडा गप गुमाना तुम्हाला हात सोडतात. जा तिकडे वाळलेकट हात घेऊन बघ काय केलं ग मला आधीच लागलेला आहे की माय आधीच लागलेला आहे म्हण काय केलं आता लय ढाले आहेत माय माय हे बघा तुमच्या कोपऱ्यापासून मला हा काय जोड पोळलं इथं कधी सकाळी कैची लागली. येतच जाताव नका आता आता ढुकलून दिलं तर बघ 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 दुखायला लागलंय मरणाचं दुखू परतीचं तुमच्या अंगाला आहे का वेदना होत्यात का तुमच्या अंगाला सरेला अगं तुझ्या अंगाला शिपिना खरडे म्हणलं तर अंगाला मास आहे का ग नाही तुम्हीच म्हणून घ्या तुम्ही माय कशाला आलं काय माय ह्यांच्या जा बरं, माझी पशी नणंदी वाढली बोलायचं लावायची काम मला. नव्हतं वा स्वयंपाक हे करायचा घरातलं काम उरकायचं आम्हाला तुम्हाला गप्पा गोष्टी करायला आम्हाला अजिबात टाइम नाही आम्ही तरी म्हणतो पिऊ द्या आम्हाला एक अर्धा कप चहाचा घोट करून पिऊन बघू द्या आम्हाला काम सुधरून द्या माझी लेक जायची पुण्याला संध्याकाळी मी कशाला करू द्या भाकरी कारवा आता तुम्ही असं इथं आमच्या सगळं जुजात बसल्यावर कसं करावं जाता माय आम्ही आमच्या जा आमच्या माय. घरी जा जा, तिकडं. ते फॉर्म बिरम कुठं पैसे भेटले तर उड्या कुठं मारायचे असल्या 2-2 तिकडं हजार जाऊन 3 मारा, हजार. बसा जा. पुन्हा आमच्याकडे उभी नका आम्हाला सांगायला दोन माझे ते दोन पैसे आले तर बिलेत म्हणून आम्ही काय तुम्हाला दौंडी द्यायला आला नव्हता आणि तुम्ही हा कपरापासून हात जोडते तुम्हाला तुम्ही बी आमच्याकडे येऊ नका एवढी तुम्हाला हात जोड कोपऱ्यापासून हात जाऊ दे तू पण आमच्याकडे येऊ नको आम्हाला मला बोलू वेळच नको. नाही आम्हाला यायला जायला. टायमच नसतोय दार पण मला तर नाही जा, कोपऱ्यापासून हात पाय जोडते आमच्या इकडे ना ती माळ भिकारी म्हणजे महागा येऊ मग काय तुझ्या बगीचात माळवा असो ग धामधामा येत आहे तुला खायला आहे का बघायला आलोया केळी आली या. तुमच्या दोघीच्या पोटा खपाटाला गेलेल्या आहे तर तुम्हीच खाऊन घ्या तुम्हीच वाळून गेलेल्या अगं आहात माय, वटून. तुमच्या तुमच्याच पुराणा गारीन कुठं आला मागत करी कुणीच आलं नाही आम्हाला मागाय तुम्हीच येता फक्त काय बनलं म्हणूनच आम्हाला म्हणलं. मागायला? आणि दोडका पण आलाया आता बाया खा बाई, ती पत्ता खूपचा गड्डा तर किती भारी आलाय गे मा खा जा, जा करून लय खाते राहू द्या आम्हाला त्याची आवड बी नाही आज सकाळी केली जा बाई. भाजी आता आम्ही गुलाबजामुन करणार नाही कुणी गुलाबजामुन करून खा नाही तर काय करून खा काय आम्हाला घेणं देणं नाही आम्ही कालच केलते जा माय राहू दे मग आम्ही पण हाय का आम्ही पण आज दिवशीच करणार. केलते, करून खाल्ले. कसले एवढे एवढे गुलाबजामुन बस बस झाली की आम्ही तुमच्या बेन बेनच केलते मला थोडीशी तर तेवढं बी भेटत नाही तर जावा माकडं